पुणे के मुंशी तहसील की वैष्णवी हकवाने की कथित दहेज हत्या के मामले में पिपरी चिंचवड़ पुलिस ने उसके फरार ससुर राजेंद्र हकवाने और साले सुशील हकवाने को गिरफ्तार कर लिया है। इस पूरे मामले पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपनी प्रतिक्रिया दी है। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी पोलीस करतील। अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत। त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल। असं आहे की मकोका लावण्याकरता काही त्याचे नियम आहेत, त्या नियमात बसलं तर ते लागू शकेल, पण नियमात बसेल की नाही या संदर्भात आज सांगता येत नाही। त्यामुळे त्याच्यावर मी आज बोलू शकत नाही। गंभीर प्रकरण आहे खरं तर आपण पाहतोय, पण आगवणे कुटुंबियांनी असा प्रकार केल्याचं आता समोर येतंय। कसं बघताय पुण्याच्या घटना? फार वाईट आहे। म्हणजे आजच्याही या 21व्या शतकामध्ये जेव्हा मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणं हे चुकीचं आहे, अशा परिस्थितीत अशा प्रकारची वागणूक देणं हे मला असं वाटतं अतिशय पाप आहे। अजितदादा गंभीर नाही असं नाही, त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाहीकडे लग्नाला बोलवलं तर आपण जातो, त्यावेळी आपल्याला ही कल्पना नसते की पुढे काय घडणार आहे। एवढंच सांगायचा प्रयत्न त्यांनी केला की पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे, पोलिसांनी उचित कारवाई केलेली आहे, पुढेही पोलीस उचित कारवाईच करतील। आता याला खूप फाटे फोडणं हे अतिशय चुकीचं आहे।